MPSCची तयारी करणाऱ्या सगळ्यांना नमस्कार. महाराष्ट्राचे समाजसुधारक हा विषय अभ्यासताना सगळ्यांच्याच डोक्यात एक प्रश्न येतो. बापरे, इतकी नावं, इतक्या संस्था, इतकी पुस्तकं, लक्षात ठेवायचं तरी कसं? तर याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. आज आपण काय करणार आहोत? तर परीक्षेसाठी जे सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आहेत ना, तेच आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आज आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. आधी आपण बघूया प्रमुख समाजसुधारक आणि त्यांचे काम. मग त्यांचे विचार लोकांपर्यंत कसे पोहोचले, म्हणजे त्यांची पुस्तकं आणि वृत्तपत्र. त्यानंतर त्यांनी उभ्या केलेल्या संस्था आणि संघटना. आणि हो, त्यांच्या चळवळी आणि महत्त्वाच्या घटना. आणि सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी काही स्पेशल पॉइंट्स. हा क्रम लक्षात ठेवला की सगळं सोपं होईल. म्हणजे बघा, शेकडो नावं आहेत, पण परीक्षेसाठी नेमकं काय महत्त्वाचं? हाच तो $1,000,000 क्वेश्चन आहे, नाही का? कोणत्या सुधारकांवर जास्त फोकस करायचा, कुठली पुस्तकं आणि सालं पाठच करायची, याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आज मिळवायची आहेत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या सेक्शनपासून. इथे आपण त्या व्यक्तींबद्दल बोलणार आहोत ज्यांच्या विचारांनी आणि कामाने महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलला. आणि हो, MPSCमध्ये यांच्यावर डायरेक्ट प्रश्न येतात, त्यामुळे नीट लक्ष द्या. आणि जेव्हा आपण समाजसुधारकांबद्दल बोलतो तेव्हा पहिलं नाव जे समोर येतं ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. त्यांना उगाच नाही सामाजिक क्रांतीचे जनक म्हणत. त्यांचं काम पाहिलं की लगेच कळतं की का. महात्मा फुलेंचं काम बघितलं ना की लक्षात येतं की ते फक्त एकाच क्षेत्रात काम करत नव्हते. त्यांचं कार्य खूपच मल्टीडायमेन्शनल होतं. एकीकडे गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड यांसारखी पुस्तकं लिहून त्यांनी विचारांची आग लावली, तर दुसरीकडे 1873मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना करून लोकांना एकत्र आणलं. आणि शिक्षण, अरे बापरे, त्यांचं शैक्षणिक कार्य तर रेव्होल्युशनरी होतं. कल्पना करा, 1800च्या काळात मुलींसाठी शाळा काढणं, अस्पृश्यांसाठी शाळा उघडणं, हे किती मोठं धाडसाचं काम असेल. आणि 1863मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना, म्हणजे ते फक्त बोलत नव्हते तर करून दाखवत होते. महात्मा फुलेंनी जी विचारांची मशाल पेटवली होती, तीच मशाल पुढे घेऊन जाणारे एक राजे होते, आणि ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज. शाहू महाराजांनी खरंच दाखवून दिलं की सत्ता लोकांच्या भल्यासाठी कशी वापरायची. त्यांचा एक निर्णय बघा, 1918चा. कुलकर्णी वतन रद्द केलं आणि तलाठी पद्धत आणली. आता हे ऐकायला प्रशासकीय सुधारणा वाटते, पण त्यामागचा सामाजिक बदल खूप मोठा होता. त्यांनी फक्त उपदेश नाही केले तर ॲक्शन घेतली. विधवा पुनर्विवाहाचा कायदाच पास करून टाकला. आणि ब्राह्मणी वर्चस्वाला चॅलेंज करण्यासाठी 1920मध्ये क्षात्र जगद्गुरू पीठाची निर्मिती केली. आणि हा एक पॉइंट परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे, नोट करून ठेवा. त्यांना राजर्षी पदवी कोणी दिली? तर कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय परिषदेने. हे विचारतात बरं. चला आता बघूया आपला दुसरा भाग. एक गोष्ट लक्षात घ्या, त्या काळात पुस्तकं आणि वर्तमानपत्र म्हणजे आजच्यासारखं फक्त टाइमपास नव्हतं, ती समाज बदलाची हत्यारं होती. आता ही जी टेबल दिसतीये ना, ती MPSCवाल्यांसाठी सोन्यासारखी आहे. जोड्या लावामध्ये हमखास प्रश्न येतोच येतो. बघा, धोंडो केशव कर्वेंचं आत्मचरित्र लुकिंग बॅक, पंडिता रमाबाईंचं माझी साक्ष, आणि वीरा शिंदे यांचं माझ्या आठवणी व अनुभव, ही 3 आत्मचरित्र आहेत. मग ताराबाई शिंदे यांचं स्त्री पुरुष तुलना, काय जबरदस्त पुस्तक होतं ते. आणि यमुना पर्यटन, बाबा पद्मनजींची, ही तर मराठीतली पहिली कादंबरी. आणि हो, लोकहितवादींची शतपत्रे, ही तर आपल्याला माहीत असायलाच हवीत. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपण 2 आत्मचरित्र बघितली, कर्वे आणि पंडिता रमाबाईंची. दोन्हीतून 2 वेगळे अँगल्स दिसतात. महर्षी कर्वेंचं लुकिंग बॅक वाचलं की लक्षात येतं की त्यांचा भर संस्था उभ्या करण्यावर, एक सिस्टम डेव्हलप करण्यावर होता. सगळं कसं पद्धतशीर. पण दुसरीकडे पंडिता रमाबाईंचं माझी साक्ष हे खूप पर्सनल आहे. एका स्त्रीचा धर्म आणि समाजाविरुद्धचा तो एकटा लढा, तो संघर्ष त्यात दिसतो. आता येऊया वृत्तपत्रांकडे. यांनी तर जनजागृतीचा धडाकाच लावला होता. बाळशास्त्री जांभेकरांचं दर्पण आपलं पहिलं मराठी वृत्तपत्र. मग भाऊ महाजनांचं प्रभाकर. याच वृत्तपत्रातून लोकहितवाद्यांची प्रसिद्ध शतपत्रे छापून आली होती. प्रत्येक वृत्तपत्राचा एक अजेंडा होता. जसं ज्ञानोदय हे अमेरिकन मिशनऱ्यांचं होतं, इंदुप्रकाश हे प्रार्थना समाजाचं मुखपत्र होतं, तर दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचं, आणि आगरकरांचं सुधारक, नावाप्रमाणेच सुधारणांचा एकदम परखड आवाज. एकटा माणूस कितीही मोठा असला तरी बदल घडवण्यासाठी संघटना लागते, बरोबर ना? तर आता आपण बघूया की या सुधारकांनी कोणत्या संस्था आणि संघटना उभ्या केल्या. ही टाईमलाईन बघा. यावरून आपल्याला सामाजिक सुधारणांचा प्रवास कसा झाला याचा एक मस्त आयडिया येत आहे.
सुरुवात झाली 1844 मध्ये मानवधर्म सभेपासून. मग आली परमहंस सभा, त्यानंतर प्रार्थना समाज, पुणे सार्वजनिक सभा आणि मग महात्मा फुलेंचा सत्यशोधक समाज. आणि ही चळवळ पुढे चालूच राहिली, ज्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे 1905 मध्ये गोखलेंनी स्थापन केलेला भारत सेवक समाज. परीक्षेसाठी काय लक्षात ठेवायचं, तर संस्था, तिचं स्थापना वर्ष आणि संस्थापक, हे कॉम्बिनेशन एकदम पक्क करून ठेवा. आता सत्यशोधक समाजाबद्दल बोलतोय तर त्यांचं ब्रीद वाक्य बघा, किती पॉवरफुल आहे. सर्वसाक्षी जगतपती, त्याला नकोच मध्यस्थी. सरळ आणि सोपा अर्थ, देव आणि तुमच्यामध्ये कोणी एजंट नको, कोणा मध्यस्थाची गरज नाही. हा त्या काळातल्या पुरोहितशाहीवर केलेला डायरेक्ट अटॅक होता. या 2 ओळींमध्ये समाजाचं पूर्ण सार आहे. महिलांसाठी तर काही खास संस्था उभ्या राहिल्या. सुरुवात केली सावित्रीबाई फुलेंनी 1852 मध्ये महिला सेवा मंडळाची स्थापना करून. आणि त्यांची आयडिया बघा, स्त्रियांना एकत्र आणायला त्यांनी हळदी कुंकूसारख्या कार्यक्रमांचा उपयोग केला. किती हुशारी. मग 1882 मध्ये पंडिता रमाबाईंनी आर्य महिला समाजाची स्थापना केली. आणि त्यानंतर 1908 मध्ये रमाबाई रानडेंनी सेवा सदन सुरू केलं, ज्याने महिला शिक्षण आणि कल्याणाचं खूप मोठं काम केलं. ओके, आता वळूया आपल्या चौथ्या भागाकडे, म्हणजे महत्त्वाच्या चळवळी आणि घटना. हे असे टर्निंग पॉइंट्स आहेत ज्यांनी इतिहासाला वळण दिलं. आणि हो, परीक्षेसाठी हे हॉट टॉपिक्स आहेत. विधवा पुनर्विवाहाची चळवळ ही एका दिवसात यशस्वी झाली नाही, त्याचे काही टप्पे होते. हे समजून घेणं इंटरेस्टिंग आहे. सुरुवात झाली वैचारिक पातळीवर. विष्णुशास्त्री पंडितांनी ईश्वरचंद्र विद्यासागरांच्या ग्रंथाचा अनुवाद करून लोकांना विचार करायला लावलं. मग आले न्यायमूर्ती रानडे. त्यांनी सांगितलं की विधवा विवाहाला शास्त्रांचा आधार आहे, म्हणजे त्यांनी एक प्रकारे शास्त्रीय वैधता दिली. पण खरं धाडस दाखवलं डॉक्टर भांडारकरांनी. त्यांनी स्वतःच्या विधवा मुलीचं लग्न लावून दिलं. लीडरशिप बाय एक्झाम्पल म्हणतात ते हेच. आणि फायनली महात्मा फुलेंनी 1864 मध्ये पुण्यात पहिला नोंदणीकृत विधवा पुनर्विवाह घडून आणला आणि या चळवळीला एक ठोस रूप दिलं. काही तारखा इतिहासात अमर होतात. अशीच एक तारीख आहे 28 फेब्रुवारी 1918. ही तारीख लक्षात ठेवा. या दिवशी शाहू महाराजांनी कुलकर्णी वतनदारी संपवली आणि तलाठी पद्धत आणली. हा फक्त एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बदल नव्हता, तर ग्रामीण महाराष्ट्राला शोषणातून मुक्त करणारा एक क्रांतिकारक निर्णय होता. हे नाव बघा, गुलामगिरीचे अस्त्र. काय जबरदस्त टायटल आहे. हे पुस्तक लिहिलं होतं गोपाळ गणेश आगरकरांनी. या नावातच त्यांचा स्वभाव दिसतो, एकदम जहाल, परखड. त्यांच्या मते आपल्या ज्या चुकीच्या रूढी परंपरा आहेत, त्या म्हणजे आपल्याला गुलाम बनवणारी शस्त्र आहेत आणि ती नष्ट केलीच पाहिजेत. चला, आता आलो आहोत आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, परीक्षेसाठीचे स्पेशल पॉइंट्स. इथे आपण असे फॅक्ट्स बघणार आहोत जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांमध्ये डायरेक्ट विचारले जातात, म्हणजे हे हाय स्कोरिंग मुद्दे आहेत. ही लिस्ट तर पाठच करून टाका. जोड्या लावासाठी हा फेवरेट टॉपिक आहे. चला पटकन एक रिव्हिजन करूया. गोपाळ हरी देशमुख, लोकहितवादी. विष्णू शास्त्री पंडित, महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर. भाऊराव पाटील, कर्मवीर. दादोबा पांडुरंग तरखडकर, मराठी भाषेचे पाणिनी आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर, मराठी भाषेचे शिवाजी. आणि शेवटी नाना पाटील, क्रांतिसिंग. हे विसरायचं नाही. आता एक गोष्ट समजून घ्या, त्या काळात सगळं काही गुडीगुडी नव्हतं. विचारांची मोठी टक्कर होत होती. एका बाजूला होते महात्मा फुले, जे जात आणि धर्माच्या पारंपरिक कल्पनांना आव्हान देत होते, सगळ्यांसाठी शिक्षण मागत होते. तर दुसऱ्या बाजूला होते विष्णुशास्त्री चिपळूणकर. त्यांनी आपल्या निबंधमालामधून फुले आणि लोकहितवादींवर सडकून टीका केली. त्यांना वाटत होतं की हे सुधारक आपल्याच संस्कृतीला नाव ठेवत आहेत. हा जो वैचारिक वादविवाद आहे ना, तो समजून घेणं परीक्षेच्या विश्लेषणात्मक प्रश्नांसाठी खूप गरजेचं आहे. चला आता एक रॅपिड फायर राऊंड घेऊया. पहिलं कोण आणि काय यावर. महाराष्ट्रातलं पहिलं दैनिक ज्ञानप्रकाश. मराठीतली पहिली कादंबरी बाबा पद्मनजींची यमुना पर्यटन. मुलींसाठी पहिली शाळा अर्थात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले. आणि अंधांसाठी पहिली शाळा पंडिता रमाबाईंची बारतेमी सदन. हे सगळे फर्स्ट्स आहेत जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांमध्ये खूप विचारले जातात. तर हा होता आपल्या महाराष्ट्राच्या समाजसुधारकांच्या कार्याचा एक धावता आढावा. आपण परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे पाहिले, पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोच. या सगळ्या महान लोकांनी जे विचार पेरले, ती बीजं आजच्या महाराष्ट्रात कितपत रुजली आहेत? त्यांनी ज्या समतेच्या, ज्या प्रगतीच्या महाराष्ट्राचं स्वप्न बघितलं होतं, ते आज खरंच पूर्ण झालंय का? यावर विचार नक्की करा.